राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। तोडोनी द्वैताची उपाधी, अद्वैत वस्तू साधने साधी, लावी ऐक्यतेची समाधी, या नाव साधक श्रीराम। समर्थांच्या दासबोधातील साधक लक्षण, साधक चिंतन आपण करतो आहोत। साधन मार्ग हा जीवनाचा एक सुंदर अशा प्रकारचा अध्यात्म मार्गावरचा एक प्रवास आहे आणि ही साधना करणं, कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये पहा साधना ही करावीच लागते। फक्त आम्ही काय केलंय की आम्ही करत असलेल्या कर्माला साधना नाव दिलं की आम्हाला ते साधना नाव आमच्यासाठी नाही असं वाटतं। त्याचं कारण असं की साधना हा परमार्थातला शब्द आहे, अध्यात्मातला शब्द आहे, भक्ती मार्गातला शब्द आहे। साधना करणं, उपासना करणं असं नाही आहे, हे समजावून घ्यावं। एखादं काम करत असताना एखाद्या तंत्र क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, एखाद्या कंपनीत काम करायचं आहे, ते काम करत असताना त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवावं लागतं। त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला ते कामामध्ये कुठेतरी समरस होऊन जावं लागतं, एकरूप व्हावं लागतं आणि मग तेव्हा ते काम आम्हाला इतकं आमच्या हाताशी बसलेलं असतं किंवा आमची त्या कामावरती इतकी पकड असते, आम्ही अगदी सहजपणे ते काम करून जातो। हे केव्हा घडलं? वर्षानुवर्ष ते केलं म्हणून घडलं ना। साधना म्हणजे प्रामाणिकपणे आम्हाला आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही करत असलेलं काम म्हणजे साधना आहे। साधना म्हणजे अगदी असं नुसतं आमचा तो विषय नाही। साधना म्हटलं की आम्हाला असं वाटतं की का हो ते साधना वगैरे परमार्थ अध्यात्म आहो तो काय आमचा विषय आहे का? कोणतंही क्षेत्र या साधनेशिवाय आणि या भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय आपण कोणतंच कार्य करू शकत नाही। फक्त आम्ही ते समजावून घेण्याच्या मनस्थितीमध्ये असत नाही, आम्हाला ते समजावून घेण्याची गरज भासत नाही। आपण पाहिलं की परमार्थ अध्यात्म आमची गरज केव्हा निर्माण होते? आम्हाला प्रपंचामध्ये किंवा व्यवहारामध्ये, कामधंद्यामध्ये, नोकरीमध्ये अडचणी निर्माण झाल्या की मग आम्ही कोणीतरी ज्योतिषाचा मार्ग स्वीकारतो। ठीक आहे, ज्योतिष हे एक शास्त्र आहे। आता शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहांची दशा, प्रत्येक ग्रहांचे विचार, प्रत्येक ग्रहांचं कार्य, प्रत्येक ग्रहांची अनुकूलता, प्रतिकूलता हे आम्ही पाहत असतो, कारण वेद भविष्याचा आम्ही पाहत असतो। पाहावं, ज्योतिष एक शास्त्र आहे, ते समजावून घ्यावं। पण समर्थांच्या या विषयाच्या अनुषंगाने मला असं वाटतं की आपलं स्वतःचं भविष्य आपल्या स्वतःला घडवायचं आहे। जे संचिताचं गाठोडं ज्याला समर्थ म्हणतात, ते संचिताचं गाठोडं येताना घेऊन आलेलं आहे। त्याच्यामध्ये कोणतं, किती, कसं, कुठे, केव्हा प्रारब्ध ते भोगायला लागणार आहे हे कुणालाही माहिती नाहीये। भोगावं लागतं हे नक्की आहे। इथे समर्थांनी खूप छान उपदेश केला की ते म्हणाले की ही पार्श्वभूमी अशासाठी सांगितली की या ओवीच्या अनुषंगाने समर्थ म्हणतात तोडोनी द्वैताची उपाधी। आता द्वैत कशाला म्हटलेलं आहे? जे अद्वैत नाही ते द्वैत। आता अद्वैत म्हणजे काय? ज्या ठिकाणी मी आणि तू असे दोन भाग नाहीत, जिथे चांगलं आणि वाईट, संकल्प आणि विकल्प जिथे नाहीत, द्वैत आपण काय म्हणतो? काय माझ्याबरोबर त्यांनी इतका सूड बुद्धी द्वैत भाव ठेवलेला आहे
की द्वैत म्हणजे माझ्याबद्दल एक मनामध्ये तिरस्कार निर्माण झालेला आहे, कारण तो मी आणि तो असे दोन वेगवेगळे आहोत ना. इथे ते अपेक्षित नाही आहे. ते समर्थ असं म्हणतात की तोडोनी द्वैताची उपाधी, माझ्या मनामध्ये द्वैत निर्माण करणारी जी जी कामं आहेत, जे जे कार्य आहेत, जे जे विषय आहेत, ते मला तोडायचे आहेत. ते तोडल्याशिवाय पर्याय असत नाही दुसरा अन्य काही. कसं असतं की साधन करणं म्हणजे एक सागरामध्ये एक शिंपला असतो पहा, शिंपला. तो शिंपला काय असतो, पाण्यावरती तिथे तरंगत असतो आणि तो शिंपला असा असतो की तो शिंपला असा आ करून पाण्यावरती तरंगत असतो. कशासाठी? त्या शिंपल्याला स्वाती नक्षत्राचा एक पाण्याचा थेंब हवा असतो आणि म्हणून तो शिंपला पाण्यावरती तरंगत असतो. स्वाती नक्षत्राचा एक थेंब त्या शिंपल्यामध्ये पडला ना की तो शिंपला काय करतो, एक थेंब पाण्याचा पडल्याबरोबर तो शिंपला पाण्याच्या तळाशी जातो आणि तळाशी गेल्यानंतर तो शिंपला त्या स्वाती नक्षत्राच्या पाण्याच्या थेंबाचा मोती तयार करतो. मोती आपल्याला माहिती असतंय, सागरामध्ये मोती मिळतात. कसे मिळतात? हे या पद्धतीने मिळत असतात. सागराच्या तळाशी, तो पाण्याच्या तळाशी तो शिंपला जातो, तो स्वाती नक्षत्राच्या पाण्याच्या थेंबाचा मोती निर्माण होतो आणि तो मोती निर्माण होण्यासाठी त्याला स्वाती नक्षत्राच्या पाण्याची, त्या थेंबाची वाट पाहावी लागते, त्याची प्रतीक्षा करावी लागते. तसं माझ्या जीवनामध्ये मला त्या स्वाती नक्षत्राचा म्हणजे माझ्या सद्गुरूंच्या कृपेचा, आशीर्वादाचा एक आशीर्वादरूपी थेंब हवा आहे. एक आशीर्वाद रूपी मला माझ्या पाठीशी कुठेतरी अशी सद्गुरूंच्याकडून शक्ती हवी आहे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी हवा आहे. तोच आशीर्वाद माझ्यामध्ये एक सुंदर अशा प्रकारचा एक अध्यात्माचा आणि परमार्थाला साजेसा सुंदर मोती निर्माण करू शकतो. मोती हे चंद्राचं प्रतीक आहे. मोती हे मनातला चंचलपणा कमी करणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले की अद्वैत वस्तू साधने साधी, द्वैताची उपाधी तोडल्यानंतर मग अद्वैत वस्तूचा शोध घे आणि मग लावी ऐक्यतेची समाधी या नाव साधक. खूप विचार मोठा आहे. ऐक्यतेची म्हणजे सगळं द्वैत निरसन झालं, सगळा द्वैत भाव निघून गेला, मी तूपणाची जाणीव एकदा निघून गेली ना की मग त्या ठिकाणी ऐक्यता साधते. आणि ही मनाची ऐक्यता आहे बरं का, ही अन्य कुठली ऐक्यता नाही. ही ऐक्यता मनानं स्वीकारलेली अशा प्रकारची ऐक्यता आहे आणि ती ऐक्यता माझ्यामध्ये आणि भगवंताच्या मध्ये असावी. ती ऐक्यता माझ्यामध्ये आणि सद्गुरूंच्या मध्ये असावी. असाच हा समर्थांचा उपदेश आज या साधक चिंतनाच्या माध्यमातून आपण श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.